आप देख रहे हैं विदर्भ समाचार, आवाज विदर्भ। नमस्कार, विदर्भ समाचार न्यूज चैनल में आपका स्वागत है। बल्लारपुर में भव्य शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाला का आयोजन शनिवार दी 25 अप्रैल 2026 को किया गया है। ये कार्यशाला गोंडराजे बल्लाट नाट्यगृह में सुबह 10 बजे शुरू की जाएगी, जिसमें मार्गदर्शक के रूप में अधिवक्ता बोधि रामटेके तथा नेचर फाउंडेशन के संस्थापक नीलेश नन्नावरे विशेष रूप से उपस्थित रहेंगे। ऐसी जानकारी आम्ही साथी बहुउद्देशीय संस्था ने विश्राम गृह में आयोजित एक पत्रकार परिषद में दी। इस कार्यशाला में महाराष्ट्र के सभी विश्वविद्यालय में बा LLB, MBA, BSc, नर्सिंग फार्मेसी, बेड के प्रवेश प्रक्रिया का योग्य रूप से मार्गदर्शन किया जाएगा तथा राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय विश्वविद्यालय में प्रवेश के साथ विविध शिष्यवृत्ति योजनाओं की समस्त जानकारी दी जाएगी। होने वाले कार्यशाला में प्राध्यापक संजय दुधे के हाथों उद्घाटन किया जाएगा। संभाजी ब्रिगेड के रोहित चूटे स्वागताध्यक्ष तथा अध्यक्ष के रूप में माजी मुख्याध्यापिका प्रकृति पाटिल उपस्थित रहेंगे। ज्ञानज्योति अभियान द्वारा आम्ही साथी बहुउद्देशीय संस्था द्वारा पत्रकार परिषद में प्राध्यापक बुधशील बहादे, प्राध्यापक रश्मि बारसागडे, प्रकृति पाटिल, अमोल वर्मा, आशा धेंगटे, पूर्णिमा टिपले, रोहित चूटे, सुरेश रंगारी आदि उपस्थित थे। मी प्रकृति सुरेश पाटील ॲज ए प्राचार्य म्हणून मी रिटायर झाले। विचार केला की चला आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपक्रम करायचा म्हणून येत्या 25 एप्रिलला एक शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा आम्ही करत आहोत। तर त्या कार्यशाळेचा विषय असा आहे की जे आपले तळागाळातील विद्यार्थी आहे किंवा कोणतेही विद्यार्थी आहे त्यांना अशा एक चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन नाही की समोर काय केलं पाहिजे। आपल्याला फक्त शिकणे हे गरजेचं नसून ज्या पद्धतीने आपल्याला काही जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे किंवा आपल्याला व्यवसाय करायचा आहे, या पद्धतीने कसं आम्ही समोर जाऊ शकतो यासाठी आम्ही एक छोटीशी कार्यशाळा तयार करून राहिलो आहे। तर मी सगळ्या आपल्या गावातील बाहेर सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करते की कृपया त्यांनी सगळ्यांनी येत्या 25 तारखेला 10 वाजता राज्य बल्लाळ सांस्कृतिक नाट्यगृह इथे उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा पूर्णपणे आस्वाद घ्यावा। फक्त त्या दिवशीच नाही तर त्याच्यानंतरही आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करत राहू आणि तुम्हाला नेहमी आम्ही भेट देऊन तुमचे जे काही समस्या आहेत त्याचं समाधान करू असं मी तुम्हाला आश्वासन नाही तो पूर्णपणे हमी देते। अपन सर्वांनी उपस्थित रहावे। धन्यवाद। जोड़कर इस शिक्षा का प्रचार प्रसार और लोगों तक एक शिक्षा की क्रांति फिर से पहुंचाने का कार्य हम सब लोग मिलकर करेंगे, ऐसी मैं आपसे आशा करता हूं। हमारी टीम इसके लिए सक्षम है। आइए हम लोग मिलकर एक नई शुरुआत करते हैं। भव्य शैक्षणिक मार्गदर्शन पर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे। स्थळ गोंडराजे बल्लाट नाट्यगृह, कलामंदिर जवळ बल्लारपूर। वेळ सकाळी 10 वाजता। या कार्यक्रमाकरता बल्लारपूरच नव्हे तर चंद्रपूर, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली, जिवती, कोरपणा, राजुरा या संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही आयोजन समितीकडून विनंती। धन्यवाद।